नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, आजचे अपडेट जे आहे ते अतिशय महत्त्वाचे म्हणजे संच मान्यता संदर्भातील 18-19 ऑगस्ट 2025 रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत एक अतितात्काळ पत्र काढण्यात आलेलं आहे आणि ज्याचा विषय आहे सन 2025-26 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत. या संदर्भात राज्यस्तरावर जो आढावा बैठक झालेली आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे 30 मेची आणि त्याचप्रमाणे 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. काय आहे पूर्ण पत्र, काय प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं संच मान्यते संदर्भात काय म्हणणं आहे ते आपण बघूया. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यास येते की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व UDIS प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे. मित्रांनो, त्यामुळेच आपल्याला सरळ पोर्टलवरची कुठलीही कृती करण्याची गरज पडली नाही. UDISवर भरलेली माहितीच आपली संपूर्ण सरळ पोर्टलला देण्यात आलेली आहे. त्यानुसार UDIS पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी. संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये UDIS प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक 30 मे 2025 रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आलेल्या होत्या. UDIS प्लसवरील आपण जी माहिती विद्यार्थ्यांची स्टुडंट डेटाबेसमध्ये जी माहिती भरणार आहोत त्यावरच आपली संच मान्यता पूर्ण होणार आहे. सन 25-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक 30 सप्टेंबर 25 अखेरची पटावरील नोंद झालेल्यापैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहेत. मित्रांनो, हे महत्त्वाचं वाक्य आहे. 30 सप्टेंबरच्याच पटावर आपली पटनोंदणी जी असेल त्याच पटावर आपली संच मान्यता होणार आहे. परंतु 30 सप्टेंबर रोजी आपल्या पटावर असणाऱ्या वैध व्हॅलिड आधार असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेतली जाणार आहे आणि त्यावरच आपली संच मान्यता होणार आहे. 30 सप्टेंबर 25 नंतर आधार वैध झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांचे जे आधार व्हॅलिडेशनचं काम आहे ते 30 सप्टेंबरपूर्वी करणं गरजेचं आहे. सन 25-26 या वर्षाची संच मान्यता करताना 30 सप्टेंबर 25 अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी. शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व गट शिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी, आधार व्हॅलिड किंवा वैध पडताळणीचे कामकाज दिनांक 30 सप्टेंबर 25 अखेर किंवा 30 सप्टेंबर 25च्या तत्पूर्वी पूर्ण करणे गरजेचं करण्यात यावे. अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी. ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी. मित्रांनो, अशा प्रकारे आपली संच मान्यता 30 सप्टेंबरच्या पटावर होणार आहे. परंतु 30 सप्टेंबरला आपल्या पटावर जे आधार व्हॅलिड विद्यार्थी असतील त्यांची संच मान्यता पूर्ण होणार आहे. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.